मित्र या ठिकाणाहून तुम्हाला मी पुन्हा एकदा सूर्यदर्शन दाखवतो. सूर्यदर्शन अगदी लाल असे त्या प्रभा पडलेले आहेत आणि ते तुम्हाला मी दाखवतो. हा परिसर सूर्यदर्शन मी तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा. आकाशाची प्रभा दाखवतो. निसर्गाचं वातावरण कसं खुललेलं आहे आणि आजूबाजूला डोंगरावर कसं धुकं आहे. सर्व अगदी दृश्य हा दिवस सूर्य निघताना आणि दिवस उगवण्याचं दृश्य आहे मित्र. या ठिकाणी मित्र हा करंजेचा घाट आहे आणि या भागात या चालू वर्षी अतिशय चांगला पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळं सर्व निसर्ग असा खोलून दिसतो मित्र. या घाटातच मी उभा आहे आणि हे तुम्ही दोन्ही बाजूला पाहताल अतिशय सुंदर असे झाडं आणि तो निसर्ग खोललेला आहे मित्र. आणि अतिशय एक दिवसाच्या तुमच्या टूरसाठी निश्चित तो चांगला परिसर आहे मित्र. या ठिकाणी बघा छोटासा एक धबधबा पाण्याचा खळखळ खळखळ आवाज येतोय आणि हे फक्त पावसाळ्यातच असतो. परंतु आपण ज्यावेळी निसर्गाच्या परिसरात जाता त्यावेळी मित्र तुम्ही निसर्गाला हानी पोहोचणार नाही व स्वतःच्या जीविताला सुद्धा जपून ह्या सगळ्या गोष्टी करा मित्र आणि त्याचा आनंद घ्या. जंगलातील पशु पक्षी प्राणी आणि झाडं फळं फुलं फुलपाखरं यांना कुठली बाधा होणार नाही ह्या पद्धतीने मित्र तुम्ही सगळ्या गोष्टी करा आणि त्याचा आनंद घ्या मित्र. आपली वाडी आपली झाडी आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक YouTube चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार.